नमस्कार मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमृताकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. याचा मी रील केली होती, पण थोडीशी त्याच्यामध्ये अपुरी माहिती होती, मागे पडले, पुढे द्या काही अडचण नाही. तर हे कोण काय प्रत्येकाला माहिती आहे, पॅडकॉर्पचा रोटरी हँड पुश सीडर आहे. म्हणजे आता जुन्या पद्धतीनं आपण तिपणं पेरायचो, ट्रॅक्टरनं पेरायचो, आता त्याची गरज राहिली नाही. बेड पद्धतीवर आपण पिकं घेऊन जास्त उत्पादन घ्यायला लागलो, हे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं. पण त्यासाठी सीडर हा चांगल्या क्वालिटीचा पाहिजे होता, तर तो मार्केटमध्ये पॅडकॉर्प या कंपनीने अवेलेबल करून दिला. आणि हा विशेष म्हणजे ह्याच्यावर लिहिलं आहे FMTTI अप्रूव्ह आहे, म्हणजे गव्हर्मेंट सबसिडीला हा अप्रूव्हल आहे. आणि विशेष आता काय झालं आहे, सध्या काही गोष्टीमुळं महागाई वाढत चालली, त्याच्यानंतर याचे रेटही बरेचसे वाढू शकतात. प्लास्टिक वाढल्यामुळं रेट वाढायला लागले, तर याची तुम्ही बुकिंग लवकर केली पाहिजे असं माझं मत आहे, कारण की चांगल्या क्वालिटीचे. आता याची आपल्याला एक खासियत पाहिजे, याच्यामध्ये आपल्याला 3 खोलीवर म्हणजे 3 टाईपमध्ये आपल्याला खोलीवर टाकलं जातं. म्हणजे 1, 2 आणि 3 याच्यात ॲडजस्टमेंट आहे. त्या कशाद्वारे होतात ते मी तुम्हाला सांगतो. असे प्लास्टिकचे रॅपर दिले कमी जास्त हाईटचे. आता एक तर त्याला लावून हे असे जर त्याच्यावर चढवले ते मी तुम्हाला पुढं सांगतो व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर हे जे वेगवेगळे चाकं आहेत तुम्हाला समोर दिसतात, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं आपण पेरू शकतो. त्याच्यानंतर याची खासियत आहे हाय क्वालिटी. तर सगळ्यांना माहिती आहे पॅडकॉर्प हाय क्वालिटी देतो. लाईट वेट आहे, वजनाला एकदम हलका, इझी टू हँडल, इझी टू क्लीन, स्वच्छ करायलाही चांगला आहे. आणि त्याच्यामध्ये आतून एक ब्रश आहे, तोही मी तुम्हाला दाखवेन. आता हे चालतं कोणत्या कोणत्या पिकाला शेतकरी मित्रांनो, तर मेज, तुमचं बीन्स, पीनट म्हणजे शेंगदाणे, कॉटन, सनफ्लावर, कोणत्याही प्रकारचं बियाणं असू द्या बऱ्यापैकी, कारण की यांनी सर्व प्रकारचे चक्रे आपल्याला पुरवल्या. ही चक्री बदलली, याच्यात जे बियाणं बसतं ती चक्री टाकायची, ते तुम्हाला पुढं दाखवतो कुठं टाकायचं. तर अशा प्रकारे आपण सगळ्या बियाणं याच्यामध्ये आपण पेरू शकतो. जे काही कडधान्य असतात आणि तृणधान्य, कडधान्य म्हणजे डाळवर्गीय आणि तृणधान्य म्हणजे पीठवर्गीय पिकं सरळ. त्याच्यानंतर 1 ते 2 ॲडजस्टेबल हे 50 mm ते 60 mm पर्यंत खोली आपण त्याच्यात करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 6.5, 7, 8, 9 आणि 10 इंचावर आपल्याला स्पेस ॲडजस्टमेंट करू शकतो आपण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही तोंड आहेत 12, 10, 9, 8, 7, 6 म्हणजे 6 तोंडी, 7 तोंडी, 8 तोंडी, 9 तोंडी, 10 लगे 12 तोंडापर्यंत, म्हणजे जे काय तुम्हाला मशीन दाखवतं त्याच्यामध्ये. आणि 15 सेंटीमीटरपासून तर 30 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये. आणि एकूण त्याच्यामध्ये 12 माऊथ आहे. तर खोकं ठेवतो मी बाजूला, नेहमीची स्टाईल. आणि ही आपली आता मशीन, ऑलरेडी मी तुम्हाला मशीन दाखवलीच होती, तर त्याची खासियत आपल्याला पाहिली. आता याची फिटिंग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी ऑलरेडी केली फिटिंग, कारण एवढा काही वेळ नाही लागत शेतकऱ्यांना. तुम्ही ज्याच्याकडून डीलरकडून घेत असाल तर डीलरही तुम्हाला फिटिंग करून देईन. चला फास्ट फॉरवर्ड पाहून फिटिंग कशी करायची. 5, 3, 4, 2, 1, 0 रेडी. तर हा पाईप इथे लावून घेतला आपण. हे 2 कनेक्टर येतात, यानं दांडी फिट करून दिली. हँड ग्रिप हे फिल इथे जोडलं, सरळ याच्यामध्ये दिसतं काय तर स्प्रिंग इथे टाकून घेतल्या. आता याच्यामध्ये हे जे काही चाकं असतात तर हे बसवायचे कसे, तर हे बघा इथे याला ओपनर दिलं,
हे असं आहे, हा ओपनर आहे. हा ओपन जर केला आणि याचा जर याला तोंडावर याच्यावर आणलं अशा प्रकारे ठिकाणावर, तर ही गुंडी बाहेर येते. याला असं लॉक आहे. हे असं जर फिरवलं तर हे बाहेर निघाल्यानंतर याच्यावर ऑन आणि ऑफ आहे. हे बघा, हे फिरवल्यानंतर इथे लॉक होतं. इकडं फिरवलं बाहेर निघतं. इथून बाहेर काढायचं. छोटासा लॉक बाजूला ठेवायचा. हा छोटासा इकडे बाजूला ठेवायचं. ही आहे आपल्याला आता सपोज बदलायची. आता मला ही 4 नंबरची टाकायची उदाहरणार्थ. हे अशा याच्यात दाणे, एवढ्या साईजचं दाणा याच्यात बसू शकतो. म्हणजे हरभरा वगैरे हे पेरू शकतं आणि हे सोयाबीनलाही वापरू शकतो आपण. तर आता हे याच्यावर टाकलं, सरळ सिंपल गोष्ट आहे. हे टाकून दिलं, ही चकती हे खाच्यामध्ये लॉक करायची. इथं खाच्यावर टाकून दिली. हे इथं लॉक टाकून दिला आणि हा लॉक इथं असा बरोबर ठेवून याच्यामध्ये ॲडजस्ट करून असं करून दिला. थोडं व्यवस्थित काळजी घ्यायची. त्याच्यामध्ये जो पांढरा लॉक आहे तोही टाकून घ्यायचा. याच्यामध्ये ब्रश आहे, तो ब्रशही क्लीन करत राहतो. आणि आता त्याच्यानंतर याच्या दात्याचे जे अंतर कमी जास्त करायचं असतं, तर याला थोडा वेळ लागतो. याच्यामध्ये सर्व काही पन्ने वगैरे दिले, हे खोलून याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेसरीज दिल्या. हे बघा, हा स्क्रूड्रायव्हर दिला आहे आणि एल की दिला आहे आणि स्प्रिंगा दिल्यात. आणि याच्यासोबतच आपल्याला अंतर कमी जास्त करायच्या प्लेट दिल्यात. जे जर तुम्हाला दाते काढले, हे जर आपण दाते काढून घेतले मशीनचे, हे दाते निघतात एका काच्यातून, ते बाहेर निघतात. आता तो जर व्हिडिओ मी मोठा करत बसलो तर खूप मोठा होईल. आणि हा दाता काढून अशी इथं ही प्लेट ॲडजस्ट होती आत. अशा प्रकारे जर आपल्याला 5च दाते ठेवायचे तर ह्या प्लेट जास्त लागतील, दाते कमी जास्त करायचं. परत आता याच्यामध्ये अंतर कमी जास्त करायलाही ह्या छोट्या प्लेट आहेत. हे बघा, हे प्लास्टिकच्या, ही सेम आहे. याच्यामध्ये ही प्लेट आहे. यानं अंतर आपलं कमी जास्त होऊ शकतं. फक्त ए साईडला ए आणि बी साईडला बी बसवायचं. तर हे एकंदरीत आता एका दिवशी याची फक्त मी फास्ट रील बनवून हे दाते काढून याला बसवायचे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं पेरू शकतं आणि एकदम इजी आहे. आपल्याला बियाणं पेरतानाही दिसतं इथं, त्यामुळे आपल्याला कळतं बियाणं काय येतं. आणि आता विशेष म्हणजे एक समान खोली, एक समान अंतर, त्यामुळं आपलं उत्पादन 100% वाढणार असं हे पॅडकॉर्पचं सीडर आहे. आणि गव्हर्नमेंट अप्रूव्हल असल्यामुळे तुम्ही सबसिडीलाही अर्ज करू शकता. आणि नाही जरी सबसिडीला अर्ज केलं तर एवढी काही त्याची जास्त कॉस्ट नसणार आहे. तुम्ही डीलरला विचारू शकता किंवा मी खाली दिलेला फोन नंबर आहे किंवा शेवटी तुम्हाला फोन नंबर देतो, त्या फोन नंबरला जर तुम्ही कॉल केला त्याची प्राईज मिळून जाईल. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चांगले प्रोडक्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर टोमॅटोसोबतच इतर टेक्निकल गोष्टी मी घेऊन येतो, तुम्हाला माहीतच आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा मंडळी. आणि प्रोडक्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. राम राम. हात सोडला तर पडून जाईल. ठीक आहे. राम राम मंडळी.